नमस्कार मंडळी. ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांच्या खोडाची साल तडकू नये, तसंच खोडाचं कडक उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कलमांच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी. सध्या कोरडं हवामान असल्यामुळे पिकांच्या गरजेनुसार आणि योग्य अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण देण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांच्या सहाय्याने सावलीची व्यवस्था करावी. आंबा पिकामध्ये फळधारणा झालेल्या प्रति झाडाला 150 ते 200 लिटर पाणी 15 दिवसांच्या अंतराने द्यावं. अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मूग पिकासाठी खोल आणि आडवी नांगरट करून ढेकळं फोडून माती भुसभुशीत करावी. फळी मारून जमीन सपाट करावी. योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून 2 वाफ्यांमध्ये पाण्याचे पाट ठेवावेत. पेरणीसाठी 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतर ठेवावं. प्रतिगुंठा 150 ते 200 ग्रॅम बियाणं वापरावं. बियाण्याला प्रथम कॅप्टन 2 ग्रॅम प्रति किलो बियाणं किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं यांची प्रक्रिया करावी आणि शेवटी पेरणीपूर्वी रायझोबियम जीवाणू संवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं यांची प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी प्रतिगुंठा 540 ग्रॅम युरिया आणि 3.1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या खताची मात्रा द्यावी. काजू पीक हे बी आणि बोंडूच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. दमट वातावरणामुळे काजू बागांमध्ये काजूवरील ढेकण्या आणि फुलकीड सारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही कीड झाडांना नवीन पालवी आल्यापासून ते फळधारणेपर्यंत उपद्रव करते. कीड मोहरातील आणि नवीन पालवीतील रस शोषून घेते. त्यामुळे मोहर सुकून जातो आणि फळं गळतात. या किडीचा आणि फुलकिडीचा एकत्रित बंदोबस्त करण्यासाठी झाडाला नवीन पालवी फुटण्याच्या वेळी, मोहर फुटण्याच्या वेळी आणि फळधारणेच्या वेळी अशा कीटकनाशकांच्या 3 फवारण्या करणं आवश्यक आहे. यातील पहिल्या फवारणीसाठी प्रवाही लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% 6 मिली, दुसऱ्या फवारणीसाठी प्रवाही प्रोफेनोफॉस 50% 10 मिली, तर तिसऱ्या फवारणीसाठी प्रवाही लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% 6 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काजूमध्ये बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळला तर क्विनॉलफॉस 25% EC 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुढील 5 दिवसात कोरड्या हवामानाची शक्यता लक्षात घेता फलधारणा झालेल्या झाडांना 15 दिवसांच्या अंतराने प्रति झाड 150 ते 200 लिटर पाणी द्यावं. नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिल्या 2 वर्षात उन्हाळ्यात 8 दिवसांच्या अंतराने 30 लिटर पाणी प्रति कलम याप्रमाणे द्यावं. आता नारळाच्या बाबतीत पाहूया. 5 वर्षावरील प्रत्येक नारळाच्या माडाला 5 किलो निंबोळी पेंड, 750 ग्रॅम युरिया आणि 667 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खतांची तिसरी मात्रा बांगडी पद्धतीने द्यावी. तर मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार.